श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जग भित्र्याला भिवविते व भिवविणाऱ्याला भीत असतं. समर्थांनी सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. या जगामध्ये जर आपण पाहायला गेलो, अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण आपल्यामध्ये असलेली भीती, प्रत्यक्षात आपला देह कोणत्या कारणामुळे घाबरत आहे हे आपण पाहत असतो. समोरची व्यक्ती आपल्याला घाबरवत असते. कारण का? एखादं कारण. आपल्या घरामध्ये जेव्हा उजेड असतं, आपण कधीच कोणाला घाबरत नाही. परंतु ज्यावेळी बघा लाईट जाते, तेव्हा आपला देह घाबरत असतो. कारण काय? फक्त अंधार. मग लोक आपल्याला अनेक प्रकारच्या कथा सांगत असतात, अनेक प्रकारचे बघा प्रत्यक्षात गोष्टी सांगत असतात. ते ऐकल्यामुळे आपल्या मनाला काय होते बघा, जाणीव होत असते. बुद्धीला ते पटत असतं, परंतु ते वास्तवात ते खरं नसतं. त्या काल्पनिक कथा असतात. बघा भाग कसा दिलेला आहे. आता विचार जर केला, एखादं दुकान आहे, एखाद्या डोंगराळ भागामध्ये आहे. त्या डोंगराळ भागामध्ये अनेक झाडं आहेत. आता झाडं असल्यामुळे पूर्णपणे डोंगराळ भाग आहे आणि तिथे एक दुकान आहे. गावाबाहेर आहे. गावामध्ये दुकान असलं तर आपण सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र असो, आपण जात असतो. परंतु गावाच्या बाहेर असणारा दुकान आणि त्या दुकानामध्ये आपल्याला जायला सांगितलं. बघा प्रत्यक्षपणे सकाळ झालेली आहे. सकाळच्या वेळेला आपण नक्कीच जाऊ शकतो. कारण का? उजेड आहे. लोक काही बघा प्रत्यक्षपणे ये जा करणारी आहेत. परंतु आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे की संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला इथे फक्त आवाज येत असतो. इथे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला लोक घाबरवत असतात. आपला देह कशा प्रकारे घाबरेल याचा बघा भरोसा नाहीये. आपण विचार केला की प्रत्यक्षात आपल्याला लोकांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला घरातून काय सांगितलेलं आहे की संध्याकाळी आपल्याला ती वस्तू आणायची. आपला देह तिथे त्या दुकानामध्ये जाईल का? आणि जरी गेला तरी तो जसा सकाळी गेलेला आहे तसा संध्याकाळी बघा संध्याकाळच्या वेळेला जाईल का? नाही ना. कारण का? घाबरला कशाला? तर काळोखाला. एक प्रकारचं बघा प्रत्यक्ष आपण लोकांना घाबरवत असतो. लोक आपल्याला घाबरवत असतात, परंतु त्याचं खरं कारण काय आहे ते म्हणजे अज्ञान, अंधकार. हा आपल्या जीवनामध्ये असलेला बघा तो जो अंधार आहे, काळोख आहे, तो बाहेर काढला पाहिजे. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा मुलं असतात, मुली असतात. ज्यावेळी लाईट जाते तेव्हा बघा प्रत्यक्ष शांतपणे बसत असतात, कारण लाईट गेलेली आहे. आणि जेव्हा लाईट येते तेव्हा ओरडतात की नाही, कारण लाईट आली. एक प्रकारचं उजेड आहे. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपला देह जसा काळोखाला घाबरत असतो ना, तसाच उजेडामध्ये सुद्धा आपली सावली आपल्या बघा चालताना आपल्या मागे येत असते. तिथे सुद्धा आपला देह दचकत असतो. कारण का? कोण आहे माझ्या मागं? आपली सावली आपल्या मागे असते. बरोबर की नाही? पण शेवटी जगातल्या लोकांचा जर आपण विचार करत बसलो ना, शेवटी आपल्याला हेच पाहावं लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जग भित्र्याला अजून भिवविते. जी लोक भिणारी आहेत, घाबरणारी आहेत, त्यांना अजून कसं आपण घाबरवू? त्यांना पर्याय देणार नाही, उलट त्यांना अजून घाबरवण्याचा प्रयत्न करू.
पण विचार जर केला, भिवविणारं भीत असते. आपण बघा, रात्रीच्या वेळी लाईट जेव्हा जाते तेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही बघा शेजारी पाजारी असणारी मुलं मुली एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी करत असतात. कारण दुसरा खेळ खेळू शकत नाही, कारण अंधार असतो. त्यामुळे ते एका घरामध्ये किंवा बघा बाहेर अंगणामध्ये ते गप्पा गोष्टी करत असतात. आणि त्यांच्यामध्ये बघा चालू असतं, एखादी मुलगा किंवा एखादी मुलगी बघा प्रत्यक्षपणे गोष्ट सांगत असते, आपण ती ऐकत असतो. त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं असतं. परंतु ते कुठलीही बघा लहान मूल प्रत्यक्षपणे बोलून जातं, ते मनावर कधी घेत नाही. परंतु मनावर जे कोणी घेत असेल ते मोठे बघा, आपण तरुण मंडळी आपण घेत असतो. लहान मुलांच्या मनामध्ये काहीच नसतं. त्यांना सांगितलं जा तो जाईल, कारण त्याच्या मनात भीती नाही आहे. भीती आपण घालून देत असतो, बरोबर की नाही. भीतीचं कारण काय, तर आपला देह पूर्णपणे घाबरलेला आहे. आपण एखादं वाहन चालवत आहे, जर आत्मविश्वास नसेल, आपण ड्रायव्हिंग बघा शिकलेलो आहोत, आपण 1 महिना 2 महिने 3 महिने आपण बघा सराव सुद्धा केलेला आहे, तरीसुद्धा आपला देह घाबरतो. स्टेअरिंगमध्ये बघा गिअर टाकताना, क्लच ब्रेक एक्सिलेटर बघा प्रेस करत असताना घाबरतो का. ड्रायव्हिंग तर शिकलेलो आहोत, बरोबर, तरीसुद्धा घाबरलं का, कारण कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की बाबा अचानक गाडी पुढे जाते. आता असं जर कोणी सांगितलं तर जो चालवणारा आहे तो परत बसेल का, कारण त्याच्या मनामध्ये आधीच धडकी भरलेली असते की बाबा समोरची व्यक्ती आहे, समोर गाडी आहे, बरोबर की नाही. परंतु आपण एखाद्याला बघा विचार जर केला ना, तर आपण कसा त्रास देऊ, कसा अजून समोरची व्यक्ती घाबरेल हे आपण पाहत असतो. परंतु समोरची व्यक्ती जी घाबरलेली आहे त्यातून ती बाहेर कशी पडेल याचा आपण कधीच विचार करत नाही. आता आपण कोणत्या गोष्टीला अजून घाबरतो. समर्थ म्हणाले अनेक गोष्टी आहेत, परंतु त्या काल्पनिक आहेत, वास्तवाशी याचा काही संबंध नाही, बरोबर ना. वास्तविक जर आपण पाहिलं, समर्थाने उत्तमाची ओवी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. भय सांडूनी तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हापाशी. एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आपण अजून अंधाराला घाबरलो, काळोखाला घाबरलो, आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या कथा ऐकल्या, अनेक प्रकारची बघा लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या. मग शेवटी मनामध्ये तेच ना, सकाळ संध्याकाळ, मग रात्री स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला तेच स्वप्न पडलं. मग आपण काय विचार केला, पहाटे मला हे स्वप्न पडलं, आता खरं होतं की काय. आता दिवसभर जर तुम्ही त्याच विचारामध्ये तुझा देह असेल तर रात्री स्वप्नामध्ये सुद्धा येणारच ना. म्हणजे पहावे प्रत्यक्ष अनुभवासी आहे प्रत्यक्षात, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर आपण केला तर आपला देह कधी घाबरता कामा नाही. कुठलीही गोष्ट असते, कुठलाही एखादं कार्य असेल, आपण घाबरतो का. कोणी आपल्या पुढे गेले चालेल, जाऊ दे ना, उलट उत्तमाचा भाग आहे, पुढे गेलेला आहे. मग आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा सुद्धा आपण कोणालाही न घाबरता आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. दरवेळी त्याचा नंबर येतो बघा. आपण सुद्धा प्रयत्न केले, कष्ट केले, मेहनत केली, आणि आज खरा आपण इतिहास घडवला की प्रत्यक्षात बघा जो आपण खेळ खेळत होतो त्या खेळामध्ये आपला पहिला नंबर आला. म्हणजे काय, आपला जो प्रत्यक्षपणे आत्मविश्वास आहे ना तो डळमळीत होता कामा नये. डळमळीचा आत्मविश्वास झाला ना तर कितीही तुम्ही प्रयत्न जरी केले ना तरी एक प्रकारची मनामध्ये भीती असते, ती आपल्याला दिसत असते. मग ती भीती आपल्याला कुठेतरी थांबवायची. मग त्यासाठी काय हवं, परमेश्वराचं स्मरण. एक मात्र आपल्याला प्रत्यक्ष श्रवण दिलेलं आहे आणि देवाचं नामस्मरण, एवढंच आपल्याला फक्त करायचं आहे. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग का दिलेला आहे, पशुपक्ष्यांसाठी नाही दिलेला. कारण पशुपक्षी बघा जंगलामध्ये राहतात, डोंगराळ भागामध्ये राहतात, ते कधी घाबरले. घाबरतो कोण, फक्त आपला मनुष्य देह. म्हणून हा मनुष्य देहासाठीच भाग दिलेला आहे. जग
भित्र्याला भिवविते. आता जग आपल्याला घाबरवतो का? नाही आहे. जगामध्ये असणारी लोकांच्या कथा आपल्याला घाबरवत असतात व भिवविणाऱ्याला भीत असते. जय जय रघुवीर समर्थ.